निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात, धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातून केली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त. शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री. अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी. कोलकातामधील ब्रिगेड परेड ग्राउंडवरती सोहळा होणार. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित असणार. मुख्यमंत्री फडणवीस कोलकातासाठी रवाना. तामिळनाडूत टीव्हीके पक्षाला दोन्ही डावे पक्षांसह व्हीसीके पक्षाचाही पाठिंबा. 118चं बहुमत जुळवल्यानंतर थलपती विजय यांच्याकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा. राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष. कांद्याच्या दरात मोठी घसरण. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल. प्रति किलो 50 पैशांचा भाव मिळत असल्यामुळे बाजार समितीबाहेर ट्रॅक्टर लावून आंदोलन. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती 0 रुपये. उलट अडत्यालाच खिशातून दिला 1 रुपया. तर करमाळ्यात 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये. मुंबईच्या पायधुळीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट. डोकाडिया कुटुंबियांच्या घरात सापडलेलं औषध उंदीर मारण्याचं नव्हे तर उंदीर पळवण्याचं. त्या औषधात झिंक फॉस्फाईड नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती. राज्यातील अनेक भागात आजही पावसाच्या सरी. नंदुरबारमध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस. तर नांदेडच्या मुदखेड आणि कंधार तालुक्यात पावसाच्या सरी. वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस.